नमस्कार. एका प्रतिथयश मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे माजी विद्यार्थी एकदा त्यांच्या लाडक्या प्रोफेसरला भेटायला त्यांच्या घरी जातात. कॉफी पिता पिता प्रोफेसर असं काही बोलून जातात की सगळे माजी विद्यार्थी अवाक होतात. त्यांना जणू एक उत्कृष्ट लाईफ लेसनच मिळतो. काय बरं होता हा लाईफ लेसन? आपण बघूया. एका प्रतिथयश मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे माजी विद्यार्थी त्यांच्या लाडक्या प्रोफेसरला भेटायला एकदा त्यांच्या घरी जातात. हे सगळेच जण अनेक नामांकित कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदावर काम करत असतात. प्रोफेसरच्या घरी गेल्यावर प्रोफेसर त्यांचं स्वागत करतात. सगळ्यांनाही खूप आनंद होतो आणि हळूहळू इन्स्टिट्यूटमधल्या आठवणी काढत गप्पा रंगात येतात. गप्पा सुरू असताना त्यांच्या संभाषणाचा ओघ थोडा बदलतो आणि हळूहळू त्या गप्पा जीवनातले तणाव, वर्क लाईफ बॅलन्स, कामाचा तणाव या विषयावर होऊ लागतात. प्रोफेसर हे सगळं बारकाईने बघत असतात. प्रोफेसर त्यांना म्हणतात की तुमच्या गप्पा चालू देत, मी कॉफी घेऊन येतो. प्रोफेसर जेव्हा आतमध्ये जातात आणि कॉफी तयार करतात तेव्हा कॉफीचा जो घमघमाट सगळीकडे सुटतो तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना असं वाटतं की कधी एकदा आपण कॉफी पितोय. प्रोफेसर मोठ्या जारमध्ये कॉफी घेऊन येतात आणि पुन्हा आतमध्ये जाऊन दुसऱ्या एका ट्रेमध्ये कप घेऊन येतात. प्रोफेसरचंच घर ते. सगळे कप काही सारखे नसतात. काही कप क्रिस्टलचे असतात, काही कप अतिशय सुंदर ज्याच्यावर मोटिवेशनल कोट्स लिहिलेले असतात, काही कप अगदी साधे असतात, काही कप प्लॅस्टिकचे असतात. प्रोफेसर विद्यार्थ्यांना सांगतात की तुम्ही प्रत्येकाने तुम्हाला हवे तेवढी कॉफी घ्या. सर्व विद्यार्थी एक 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 करत येऊन कॉफी घेतात आणि सगळ्यांनी कॉफी घेतल्यावर प्रोफेसर त्यांना सांगतात की तुमच्या एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही सगळ्यांनी चांगल्यात चांगले दिसणारे कप निवडले आणि सगळे साधे कप ट्रेमध्ये शिल्लक राहिले. तुम्हाला सगळ्यांना सर्वोत्तम हवं आहे हे मला मान्य आहे, पण हेच तुमच्या जीवनातल्या समस्यांचं आणि तणावाचं मूळ कारण आहे. तुम्हाला सगळ्यांना कॉफी हवी होती, पण तरीसुद्धा तुमचं लक्ष कशावर केंद्रित होतं? कपांवर. आणि कॉफी घेतल्यावर सुद्धा कपामध्ये तुमच्या नजरा नकळत इतरांच्या कपाकडे जात होत्या. मुलांनो, लक्षात ठेवा, जीवन ही एक कॉफी आहे आणि घर, गाड्या, चैनीच्या वस्तू, समाजातील स्थान हे सगळे कप आहेत. आपल्याकडे असलेला कप हा आपल्या जीवनाची गुणवत्ता ठरवू शकत नाही. समस्या कुठे आहे की आपण आपल्याकडे असलेल्या कपावर लक्ष केंद्रित करतो आणि कॉफीचा आनंद घ्यायला विसरतो. आपण जीवनामध्ये आनंदी राहतो याचा अर्थ असा नाही की सगळं परिपूर्ण आहे, पण आपण अपूर्णतेच्या पण पलीकडे म्हणजे इम्परफेक्शन ॲक्सेप्ट करून आपण आनंदी राहण्याचा निर्णय घेतो. जसं विद्यार्थी कॉफी सोडून कपावर फोकस करतात, त्यावरून मला इम्परफेक्शनबद्दल एक सुंदर गोष्ट आठवली. ती ऐकण्याकरता या व्हिडिओवर क्लिक करा. मी तुम्हाला तिथे भेटेन.